नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मी कैलास सडके पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय. मैत्रिणींनो, सरळ सेवा भरती अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी मुख्य सेविका यांची भरती होणार आहे. सोबतच खात्यांतर्गत भरती सुद्धा ही अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका यांची होणार आहे. तर त्या संदर्भात आपण मार्गदर्शन करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिंक ई रिक्षा या योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. पिंक ई रिक्षा. मग आता नावाप्रमाणेच पिंक पिंक म्हणजेच काय, तर हा जो आहे गुलाबी रंगाचा रिक्षा. बऱ्याच महिलांना पिंक कलर आवडतो की नाही. मग एक महिला इलेक्शनच्या वेळेस मतदान करायला जाते आणि तिथे गेल्यानंतर तिला विचारते की हा जो कलर आहे हा कलर थोडा बदलून मिळेल का, पिंक कलर आहे का बोटावर लावण्यासाठी. तर ते शाही डोक्यात टाकून घेते ते इलेक्शन वाले. आता पिंक ई रिक्षा, ई म्हणजेच काय, इलेक्ट्रॉनिक रिक्षा. आता पिंक कलरची इलेक्ट्रॉनिक रिक्षा ही जी योजना आहे ही योजना महाराष्ट्र शासनाची आहे आणि महाराष्ट्र शासनाने 21 एप्रिल 2025 पासून सुरुवात केलेली आहे. या योजनेचा उद्देश काय की बऱ्याचशा महिला नोकरीच्या निमित्ताने शहराच्या ठिकाणी असतात आणि मग त्यांना त्यांच्या निवासस्थानापासून ते जिथे राहतात तिथून त्यांच्या कामाच्या ठिकाणी जात असताना जी काही वाहतुकीची साधने आहेत तर त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळेस त्यांना असुरक्षितता वाटते, कारण तिथे पुरुष वगैरे असतात. मग आता त्याच्यानंतर मग ही असुरक्षितता दूर होण्यासाठी जर तो ड्रायव्हर पुरुष असतो मग बऱ्याच वेळेस त्यांना चुकीचा अनुभव येतो. मग अशा वेळेस जर ड्रायव्हर ही महिला असेल तर त्यांना त्या रिक्षामध्ये बसण्यासाठी सुरक्षितता वाटेल आणि सोबतच जी काही महिला ही रिक्षा चालवेल तिला सुद्धा रोजगार मिळेल, हा शासनाचा हेतू होता. आणि या उद्देशाने पिंक ई रिक्षा ह्या योजनेची अंमलबजावणी 21 एप्रिल 2025 मध्ये झालेली आहे. मग या योजनेअंतर्गत जी इच्छुक महिला आहे त्या महिलेला मग आता शासन काय करतं, ही रिक्षा घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देतं अगदी सवलतीच्या दरात. सोबत मग आता ह्या कर्जाची जी काही सबसिडी आहे ती राज्य शासन संबंधित कर्जाची सबसिडी जी आहे तर त्या सबसिडीचा भार उचलतं. मग आता हे जे आहे सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. तर राज्य शासन हे 20% हा कर्जाचा भार उचलते किंवा जास्तीत जास्त 80,000 रुपये राज्य शासनाकडनं अनुदान हा रिक्षा घेण्यासाठी होतो. जी कोणी लाभार्थी महिला आहे, मुलगी आहे, मग त्यांनी काय केलं पाहिजे, ह्या योजनेच्या संदर्भात रिक्षा घेण्यासाठी केवळ 10%च रक्कम, ती ज्या रिक्षाची रक्कम असणार आहे त्याच्या 10%च रक्कम भरायची आहे आणि मग जो काही त्याला सबसिडी मिळणार आहे तर त्याच्या 20% भार हा राज्य शासन उचलेल किंवा त्याच्या एकूण रकमेच्या जास्तीत जास्त किती 80,000 रुपये सबसिडी संबंधित महिलेला मिळणार आहे. आता जे काही कर्ज त्यांनी घेतलेलं आहे तर त्या कर्जाची परतफेड ही 5 वर्षापर्यंत करावयाची आहे. कर्जाची परतफेड किती वर्षापर्यंत, 5 वर्षापर्यंत कर्जाची परतफेड करायची आहे. तर एकूण उद्दिष्ट किती आहे तर जवळपास महाराष्ट्रातील 1,00,000 महिलांना ह्या ई रिक्षा वाटपाचं उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाचं आहे. आणि याची पात्रता जर पाहिली तर पात्रता महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे, ही त्याची प्रमुख पात्रता आहे. म्हणजे त्याच्याकडे महाराष्ट्राच्या रहिवासीचं डोमेसाईल त्या संबंधित महिलेकडे असले पाहिजे. त्याच्यानंतर मग सोबतच कुठल्या शहरांमध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ही योजना बघा, अमरावती, पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर,
छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. मेट्रोपॉलिटन सिटीज, मोठी मोठी शहरे जी आहेत, अमरावती 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 शहरांमध्ये ही पिंक ई रिक्षा नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे एक या रिक्षा घेण्यासाठी 20% अनुदान मिळेल, 10% त्या महिलेनं काय करायचे आहे, रक्कम भरायची आहे, ती महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे. सोबतच संबंधित महिलेला जर रिक्षा चालवता येत नसेल तर ती जी एजन्सी आहे, ज्या एजन्सीला ही पिंक ई रिक्षा योजना राबवण्यासाठी नेमलेलं आहे, ती एजन्सी संबंधित महिलेला प्रशिक्षण देईल. त्याच्यानंतर संबंधित महिलेकडे जर लायसन्स नसेल तर संबंधित महिलेला लायसन्स मिळवून देईल. त्याच्यानंतर नेक्स्ट तिला काय गणवेश देईल. त्याच्यानंतर संबंधिताला ओळखपत्र सुद्धा संबंधित महिलेला देण्याचं काम ही संबंधित एजन्सी करेल आणि हे सर्व तिला मोफत मिळेल. ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग, तिला लायसन्स, गणवेश, ओळखपत्र हे ही योजना राबवण्यासाठी जी एजन्सी नेमलेली आहे त्या एजन्सी मार्फत मोफत देण्यात येईल. बघा, म्हणजे आता ही योजना या स्वरूपाची आहे. आता ही तोंडपाठ कशी करायची, कारण आपलं वैशिष्ट्य कसं आहे, मस्त हे तर पुस्तकात आहे, तर ते मस्तकात कसं जाईल ते सांगतो. चला मग आता पिंक ई रिक्षा, मग आता कसं लक्षात ठेवायचं, आमची जी पिंकी आहे ना, तर पिंकीने काय केलेलं आहे, एप्रिल फुल केलेलं आहे. मग पिंकीने एप्रिल फुल केलेलं आहे. तिला सवयच आहे एप्रिल फुल करण्याची. कोणाचं एप्रिल फुल केलेलं आहे, 21 वर्षाच्या बबन्याचं. 21 वर्षाच्या बबन्याचं का, कारण बबनला 21 वर्ष झाल्याशिवाय त्याचं लग्नच झालं नसतं. मग 21 वर्षाच्या बबन्याचं एप्रिल फुल केलं, म्हणजे पिंक ई रिक्षा. 21 एप्रिल. मग आता 21 एप्रिल कधी केलं एप्रिल फुल, गेल्या वर्षी केलं म्हणजे आता 2026 तर 2025. मग 21 वर्षाच्या बबन्याचं पिंकीनं एप्रिल फुल केलं. 21 एप्रिल, तारीख सुद्धा तोंडपाठ, इसवी सन सुद्धा तोंडपाठ. परीक्षकाला माहिती असेल विचार काय विचारायचं ते मी उत्तर देते. त्याच्यानंतर आता बघा पुढे काय सांगितलं त्यांनी, माझं ते विचारतात कुठल्या शहरांमध्ये ही योजना लागू आहे, तर 8च्या 8 शहर तोंडपाठ पाहिजेत किंवा अशा पद्धतीने विचारू शकतात, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पिंक ई रिक्षा ही योजना लागू नाही. मग लागू नाही हे विचारलं तर कुठे आहे हे माहिती पाहिजे आणि मग ते सुद्धा तोंडपाठच पाहिजे. मग ते कसं लक्षात ठेवायचं बघा, आता अमरावती, पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर. चला बस निघालेली आहे. मध्ये लक्षात ठेवायचं. तर आता मला सांगा, कुंभमेळा कुठल्या शहरामध्ये भरतोय, सांगा पटकन. नाशिक. मग आता एक अमर नावाचा मुलगा होता पुण्याचा आणि मग त्याने खूप परीक्षा दिल्या, कुठंच त्याचा निकाल आला नाही. मग त्याने विचारले आता आपण बिझनेस करूयात आणि मग आता त्याच्या लक्षात आलं की कुंभमेळ्याला बरेच जण तिथं येतात, तिथं आपला बिझनेस चांगला चालेल. मग त्याच्या डोक्यात आलं की आपण तिथे जाऊन कुठला बिझनेस करूया, तिथे जाऊन आपण कोल्हे विकूयात, नाग विकूयात, हो की नाही, सोबत सोले सुद्धा विकूयात. सोले म्हणजे काय, शेंगदाणे म्हणतात आमच्या गावाकडे, तुमच्याकडे काय म्हणत असेल मला माहिती. आम्ही पुण्याचे आहोत, आम्ही शेंगदाणे नाही म्हणत, सोले नाही म्हणत, आम्ही शेंगदाणे असं म्हणतोय. म्हणा, ठीक आहे, चौकशीच असते. मग आता ह्या काय पुण्याच्या अमरने आता मग तो काय केला, नाशिकला काय घेऊन जाऊ लागत होता, नाग घेतलं होतं त्यांनी सोबत, कोल्हा आणि सोले घेऊन नाशिकला विकायला गेला. मग आता जात असताना रिक्षामध्ये चाललाय तो पिंक ई रिक्षामध्ये, तर त्याला झोप लागल्यावर मग त्याच्या स्वप्नात कोण आले, छत्रपती संभाजीराजे आले, माता अहिल्या आल्या आणि त्यांनी सांगितले की हे बघ अमर, तू चूक करतोयस, प्राण्यांची तस्करी करणं चुकीचं आहे. आणि मग तो उठला आणि त्याने तो त्याचा काय जो निश्चय होता तो रद्द केला, म्हणजे जो काही व्यवसाय करायचा होता तो रद्द केला. अमर शहाणा झाला. मग त्या एका वाक्यामध्ये हे 8ही शहरे येऊन जातात. बघा कसं, बघा पुण्याच्या अमरने पुण्याच्या एकच मिनिट, त्याच्यामध्ये आपण सर्व शहर कशी येतात ते पाहू.
पुण्याच्या अमरने, हा माझा त्याच्या पॅन्टच्या दोन्ही खिशात, अमरने पॅन्टच्या एका खिशात कोल्हा, दुसऱ्या खिशात नाग व शर्टच्या खिशात सोले घेऊन पुण्याचा अमर असणार. पुण्याचा अमर पॅन्टच्या एका खिशात कोल्हा, दुसऱ्या खिशात नाग व शर्टच्या खिशात सोले घेऊन नाशिकला कुंभमेळ्यात विकावयास निघाला. विकावयास पिंक ई रिक्षात बसून निघाला. पिंक ई रिक्षात बसून निघाला. मग प्रवासात त्याला झोप लागली. डुलकी लागते ना, झोप लागली व त्याच्या स्वप्नात कोण आलं? छत्रपती संभाजीराजे व माता अहिल्यादेवी आल्या आणि त्यांनी हे चुकीचे आहे असे कोणाला सांगितले? असे सांगितले. तेव्हा ठीक आहे, इथपर्यंतच घ्या. असे सांगितले, झाले आपले 8 शहरे येऊन गेले. बघा, पुण्याचा अमर, पुण्याचा पुणे, अमर अमरावती, पॅन्टच्या एका खिशात कोल्हा, कोल्हे, दुसऱ्या खिशात नाग व शर्टच्या खिशात सोले घेऊन नाशिकला कुंभमेळ्यात विकावयास पिंक रिक्षात बसून निघाला. आता बघा, 1 2 3 4 5 आलं पिंक ई रिक्षा. त्याच्यावर कुठे निघाला? नाशिकला. 6 मग त्याच्या स्वप्नात कोण आले? छत्रपती संभाजीराजे व माता अहिल्यादेवी आल्या. जर 8च्या 8 शहर तोडतात. विसरून दाखवा, विसरतच नाही. ओके, बघा, माता अहिल्यांनी, म्हणजे मी इंदोरला गेलो होतो तर त्या विमानतळाच्या एक्झॅक्ट अपोजिट एक पाटी मोठी तिथे लिहिलेलं आहे, देवी अहिल्या की नगरी में आपका स्वागत है. असा अभिमानाने पूर भरून आला की माझ्या महाराष्ट्रातली एक माऊली मध्य प्रदेश मध्ये जाते आणि स्वतःच्या कर्तृत्वावर एक मोठं शहर वसवते आणि पूर्ण जगात वंदनीय होते. तर त्या अहिल्याच्या लेखी तुम्ही आहात, त्याच्यामुळे आपल्याला जिंकायचंच आहे. मग आता हे जे आहे हे अशा पद्धतीने 8च्या 8 शहर पास झाली. त्याच्यानंतर मग आता किती महिलांना लाभ द्यायचा? 1,00,000 महिलांना लाभ द्यायचा आहे. ओके, राज्य किती वाटा उचलणार आहे? 20% किंवा जास्तीत जास्त 80,000 रुपये राज्य अनुदान देणार आहे. त्या महिलेला किती द्यायचं आहे? तर एकूण 10%. आणि किती वर्षात परतफेड करायची आहे? 5 वर्षात. हे पण तोंडपाठ होते का? हो. मग आता 2 महिला गप्पा मारत होत्या आणि मग एकीने म्हटलं, काय ग, ती फारच नवीन नवीन साड्या घ्यायली, नवीन नवीन ज्वेलरी घ्यायली, कशामुळे काय? तिच्याकडे आयफोन पण आलाय. ती म्हणली, अगो, ती आता आपल्यासारखं घरी बसून गप्पा मारत नाहीये, तिनं बिझनेस सुरू केलाय. कुठला बिझनेस? तिनं रिक्षा घेतली आणि तिला महिन्याला 1,00,000 रुपये पडायलेत. माय बापू, मग किती महिन्याला तिला किती पडायले रिक्षातनं? 1,00,000 रुपये. ती म्हणली, 1,00,000 रुपये? ती म्हणली, हो, काय सांगू तुला, 20 ट्रिप, म्हणजे 10 ट्रिप तर ती घरच्याच करते. घरच्याच 10 ट्रिप होतात तिच्या रिक्षाच्या. म्हणजे घरच्या माणसांना येणं जाणं, तर ती 10 ट्रिप घरच्याकडून सुद्धा पैसे घेते. ती म्हणते व्यवहाराला व्यवहार. बरोबर आहे तिचं. आणि 20 ट्रिप जे आहेत तर ती दर महिन्यात पूर्ण राज्यभर करते आणि तिला त्या पूर्ण राज्यभर केलेल्या ट्रिप मधून 80,000 रुपये मिळतात ना. 80,000 रुपये तर तिला त्या राज्याच्या ट्रिप मधून मिळतात. आणि मग बघ, आता तिनं सांगितलंय की हे सगळं मी 5 वर्ष करणार आहे
आणि मग 5 वर्ष पैसे गोळा झाले की मग मी आराम करणार आहे. म्हणजेच काय, कर्जाची परतफेड 5 वर्ष. चला लक्षात आलं. मग आता मला सांगा किती कमवते ती? 1,00,000 महिन्याला कमवते. म्हणजेच काय, 1,00,000 महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा हे उद्दिष्ट आहे सद्यस्थितीत शासनाचं. त्याच्यानंतर किती राज्य शासन वाटा उचलेल? 20% किंवा 80,000. राज्यामध्ये किती ट्रिपा करते? 20 ट्रिपा. घरच्या तर 10 ट्रिपा तिच्या स्वतःच्याच आहेत. 10% तिला भरायचे आहे. आणि हे किती वर्ष करणार आहे? 5 वर्ष करणार आहे. कुठल्या कुठे जाईल का ती? चल मग आपण सुद्धा काहीतरी करू. चल, सरळ सेवा भरतीचे मार्गदर्शन करायला थांबप कैलास महाराज त्यांच्याकडे करू. माय आपल्याला सुद्धा नोकरी लागली पाहिजे. आपण सुद्धा पदोन्नतीने पर्यवेक्षिका किंवा काय मुख्य सेविका होऊयात. ओके, झालं तोंडपाठ. तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या बाबी तोंडपाठ करून घेणार आहोत. जर तुम्हाला या पद्धतीचं मार्गदर्शन हवं असेल तर लक्ष्य चॅम्पियन्स अकॅडमी हे ऍप डाउनलोड करून घ्या. तिथे सर्व व्हिडिओ आपण हे मोफत अपलोड केलेले आहेत. तसेच या क्रमांकावर संपर्क साधा. या 9373 19 58 24 मध्ये. आणि सरळ सेवा भरती तसेच पदोन्नतीने पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका यांची मार्गदर्शन आपण ऍप वर त्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत. सोबत तुम्हाला हे पुस्तक जर हवं असेल, महिला व बालविकास विभाग कायदे व योजना, महिला व बालविकासाच्या तांत्रिक घटकाची परिपूर्ण तयारी आहे, कल्पना जाधव यांचं पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्ही यावरून मागून घेऊ शकता किंवा बाजूच्या बुक स्टोर्स मध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला सोबत मिळून यश मिळवूयात. कौन कहता है आसमान में सुराग नहीं होता, एक पत्थर तो जरा तबीयत से उछालो यारो. हे 2026 हे कुणाचं वर्ष आहे? तर हे तुमचं वर्ष आहे. आणि या वर्षात आपल्याला यश मिळवायचंच आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढे जे कोणी गरजू आहे त्यांच्यापर्यंत फॉरवर्ड करा. सो चॅम्पियन्स, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन हॅव अ ग्रेट डे.